काय आहे नेता नेवविता देता देवविता तेथे त्याची सत्ता काय आहे। देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे। निमित्ताचा धनी केला असे प्राणी तू का म्हणे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या प्रभादाने देता विचारू त्यांच्या प्रभादाने देता विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू दुसरे चरण संतांचिया त्यांच्या प्रभादाने देता विचारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा दुसरे चरण संतांचिया बाबाजी सद्गुरुदास तुका चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी मुखम करोति वाचाळम पंगुलंगे यते गिरी यत् कृपा तमं वंदे परमानंद माधवम। कैलासे राणा शिव चंद्रमौळी फणींद्र माता मृकुटे जळाळी कारुण्य सिंधू बहुदुःखारी तुझ विन शंभू मज कोण तारी। जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार ने आता। वचने ऐक कमलापती वचने ऐक कमलापती माझी रंगाची विनंती 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 कर जोडी तो दे हा कर जोडी तो दे कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळी।
आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी या सचितानंद सद्गुरु साईनाथ बाबांच्या या नगरीमध्ये या शिर्डीमध्ये या पवित्र पावन भूमीत एका संतांच्या आशीर्वादानं त्यांच्या पदस्पर्शानं त्यांच्या समाधीच्या ऊर्जा स्पंदनानं भारावलेली विस्तारलेली आणि कुठेतरी एक आध्यात्मिक ऊर्जा स्रोताचा अधिष्ठान असणारी भूमी म्हणजे शिर्डी। या शिर्डी परिसरामध्ये आज हरिकीर्तन आणि त्या हरिकीर्तनासाठी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा। भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा ग्रंथ परंपरा संत परंपरा शास्त्र परंपरा ही भूमी हा देव या भूमीमध्ये अवतारी झालेले संत या संतांचं कार्य या संतांच्या कार्यप्रणाली विचार प्रणाली तत्व प्रणाली आचार प्रणाली प्रत्येक संतांचा या भूमीत अवतार झाला तो कशासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार अभंग आहे तुकाराम महाराजांचा। कोणते तुकाराम महाराज ज्ञानदेव रचला पाया उभा रिले देवालयान तुका झाला सी कळस। ते तुकाराम महाराज ज्या तुकाराम महाराजांनी हातामध्ये दगड घेतली त्या दगडाच्या टाळातून अभंग गायले तर देवाचं प्रगट्य होते ते तुकाराम महाराज। कोणते तुकाराम महाराज तुकाराम 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 नाम घेता काव्यम नाम घेता काव्यम हो नाम घेता काव्यम हो नाम घेता काव्यम हो धन तुक बाज धन तुक बाज गीता काव्यम गीता काव्यम धन तुक बाज तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम संतांचाही देवासारखा अधिकार असतो। तुकाराम तू का राम तू का राम का राम तो भगवान परमात्मा राम इथं तो विठ्ठल परमात्मा इथं ज्यांनी स्वतःच्या बसवला नवे नवे प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयामध्ये पांडुरंग परमात्माचं स्थान ध्रुवासारखं आढळ निर्माण करणारे जर कोणी असतील तर ते तुकाराम महाराज आहे। म्हणून ते तू का राम तो राम त्यांच्यासाठी येतो तो विठ्ठल त्यांच्यासाठी विमान पाठवतो आपल्यासाठी कोणी मोटरसायकल पाठवत नाही पाठवीन का रा तुम्ही सावळी वीरला फोन करा ओ अमुक अमुक फाट्यावर आहे ना अमुक अमुक ठिकाणी आहे गाडी पाठवते म्हणतील गाडीत पेट्रोल नाही कारण आता डिझेलचे भाव कसे झाले वाढले पण साक्षात परब्रह्म परमात्मा त्यानं तुकाराम महाराजांसाठी काय पाठवावं पुष्पक विमान ते तुकाराम महाराज। कोणते तुकाराम महाराज ज्या तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात बुडवल्यानंतर 13 दिवस अनुष्ठान केलं तर अनुष्ठान केल्यानंतर पांडुरंग परमात्माला रुक्मिणीला सांगावं लागलं की जलदेवी हो आणि जा त्या गाथा वर आण ते तुकाराम महाराज। इतका अधिकार त्यांचा होता किती अधिकार होता तुकाराम महाराजांचा। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आणि ते तुकाराम महाराज
आम्हाला अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. उपदेश करणारे कोण आहे? संत. कुणाला करतात? तुम्हाला आम्हाला. उपदेश कोणी कुणाला करावा? उपदेश करणारा अधिकारी असावा, उपदेश ऐकणारा नम्र असावा. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर ज्यावेळेस कौरव पांडवांच्या युद्धामध्ये महाभारत घडलं, त्या महाभारतामध्ये अर्जुनाच्या रथाचे सारथी आमचे भगवान कृष्ण झाले. कृष्णाने अर्जुनाला जो काही उपदेश केला त्या उपदेशातून दिव्य एक पवित्र पावन ग्रंथ निर्माण झाला, ती म्हणजे श्रीमद भगवत गीता. उपदेश करताय ते भगवंत, ऐकतोय तोय भक्त. मग भक्त कसा असावा? भक्त ऐसे जाना जे देही उदास, 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 भक्त ऐसे जाना सावकार की सोडली, वह्या पाण्यात बुडवल्या, डोंगरावर गेले भंडाऱ्याच्या, आणि तिथं विषय कोणता झाला? विषय येतो त्यांचा झाला नारायण. ज्याचा विषय नारायण आहे तेच समर्थ होऊ शकतात. धन्य तुकोबा समर्थ. ते समर्थ होते, ते समर्पित होते, ते समर्थ होते, ते समर्पित होते. कोणासाठी? देवाच्या सेवेसाठी. सेवा कशी करायची त्यात तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ते सांगताय. आली या संसारा, ही सृष्टी एक संसार आहे. तुमचा आमचा चार भिंतीचा, चार भांड्याचा एक संसार आहे. तो एक संसार आहे, हा परमार्थ एक संसार आहे. संसार कोणाचा आहे? आणि आली या संसारा, या सृष्टीमध्ये आल्यानंतर काय करा? आली या संसारा, उठा वेग करा. वेग म्हणजे काय? तातडी करावी, तातडी परमार्थाची. उठा वेग करा. उठा कशातून? झोपेतून का जागेवरून? काम, क्रोध, दंभ, अहंकार, लोभ, मद, मत्सर याच्यामध्ये झोपलेला मानव, मायेमध्ये झोपलेला मानव, त्याला उठवण्यासाठी येतात संतन. उठा वेग करा. पुढे काय करा? शरण जा उदारा पांडुरंगा. जो आपलं भलं करील त्याला शरण जा, जो आपलं भलं करू शकत नाही त्याला शरण जाऊ. शरण एक तर देवाला जा, शरण एक तर संतांना जा. संतांना शरण गेले तर देव भेटेल, देवाला शरण गेले तर मुक्ती भेटेल. शरण जा उदारा पांडुरंगा. कशाने शरण जायचंय? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय भगवंताच्या असीम कृपेने मिळाला. दुर्लभो मनुष्य देहो देहिना क्षण भंगुरा, तत्रापि दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ असा मानव देह मिळाला. कशासाठी? पावडर लाली गंध लावण्यासाठी. कोणाचा हा देह? हे काळाचे, याच्यावर काळाची सत्ता आहे. धन कोणाचं आहे? तुमचं माझं नाही. धन कुबेराचं आहे. कुबेर या सृष्टीचा सावकार आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? मग आपलं काय? आपलं काहीच नाही. आपण जन्माला आलो तर आपल्याला नाव जग देतो, आणि आपण मेलो तर आपल्याला अग्निडाग जग देतो. मग आपलं काय? आपलं काहीच नाही. आपण फक्त कोण आहे? निमित्ताचा धनी केला असे प्राणी. ते
निमित्ताचा धनी केला असे प्राणी तुका म्हणे म्हणोनी व्यर्थ गेला. जी गोष्ट ज्या कामाला आली त्या कामाला वापरली नाही तर ती काय होते? व्यर्थ. पखवाद इथं आणला नुसतं ठेवून दिला, तो वाजवलाच नाही तर त्याचा काही उपयोग? म्हणजे ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी वापरणं याला म्हणतात उपयोगात आणणं. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल अभंगाचा विस्तार करण्या अगोदर आपण इथं आज कशासाठी जमलो हे सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी दत्तात्रय बाबूराव जाधव यांचा आज द्वितीय पिंडदान विधी. त्या निमित्तानं त्या व्यक्तीवर व्यक्तिशा प्रेम करणारे त्यांचे इष्ट आपदेष्ट सगळे सोयरे मित्र परिवार आपण सर्व इथे जमलात. त्यांच्या पश्चात गंगा भागीरथी ललिता दत्तात्रय जाधव, त्यांच्या पत्नी श्री तुळशीराम बाबूराव जाधव, श्री राजेंद्र बाबूराव जाधव, भाऊ श्री गणेश दत्तात्रय जाधव, श्री मनोज दत्तात्रय जाधव, रवींद्र दत्तात्रय जाधव मुलगा, श्री अविनाश दत्तात्रय जाधव मुलगा, सचिन राजेंद्र जाधव पुतणे आणि चिरंजीव प्रतीक तुळशीराम जाधव पुतणे, संपूर्ण जाधव परिवार, त्यांचे सर्व नातू पंतू, त्यांचा इष्ट आपदेष्ट सगळे सैरे मित्र परिवार आपण सर्व येथे जमलात. कारण भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा सांगते, ग्रंथ परंपरा सांगते की या देहावर 16 प्रकारचे संस्कार होतात. त्यापैकी नामकरण संस्कार असेल 14 नंबरचा संस्कार कोणता? कोणता? त्याच्यात निम्म्या अर्ध्यात झाला असेल. किती लोक आहेत लग्न व्हायले? थोडं तुम्ही बोलत जा. तुम्ही बोलले तर आम्ही बोलतो. लग्न म्हणजे फक्त आपल्याला लग्न माहितीये, फक्त लग्न माहितीये, पण लग्नाच्या संस्काराला कोणता संस्कार म्हणतात ते माहित. संसार करायची सगळ्यांना घाई आहे, पण संस्कार करून घ्यायची घाई. 14 नंबरचा संस्कार म्हणजे पाणीग्रहण संस्कार. शेवट अंत्येष्टी, अंत्येष्टीनंतर दशपिंड, त्याच्यानंतर 13व्याच्या दिवशी तिल तर्पण केल्यानंतर वर्ष श्राद्धापर्यंत त्या जीवाला भगवंत काहीतरी काम लावून देतो. ते काम चालतं 365 दिवस. ते चक्र पूर्ण झालं की येतं द्वितीय पिंडदान विधी. म्हणजे तुमच्या आमच्या साध्या सरळ भाषेत वर्ष श्राद्ध. आणि वर्ष श्राद्धाच्या नंतर त्या जीवाचं जर पुण्य असेल, जर पुण्य असेल तर तो भगवंताच्या स्वस्वरूपाला प्राप्त होतो. पाप असेल तर एखादी 84 लक्ष योनीपैकी एक निकृष्ट दर्जाची योनी त्याला मिळते. आणि पाप पुण्य समान असेल तर काय? पुनरपि जननम पुनरपि मरणम. काय? मानव जन्म मिळतो. जर गती अधोगती परमगती. परमगती म्हणजे देवाच्या स्वस्वरूपाला, अधोगती म्हणजे निकृष्ट दर्जाची योनी, आणि गती म्हणजे स्वर्गाला. पण आपल्याला हे असं वाटत असेल वर्ष श्राद्ध का करतात? तर आपल्या आईवडिलांनी आपल्या प्रती केलेले सेवा कर्मकांड ते असताना त्यांची सेवा करणं, ते गेल्यानंतर त्यांचा कर्मकांड विधी शास्त्राला धरून करणं हे मुलांचं कर्तव्य आहे. मुलगा म्हणजे काय? कुपुत्र, सुपुत्र आणि पुत्र. पुत्र म्हणजे काय? पू नावाच्या नरकापासून आपल्या आई वडिलांना जाण्यापासून जो तारतो तो पुत्र. करावं लागतं. वर्ष श्राद्ध का करायचं? त्या दिवशी ज्ञानदान, त्या दिवशी अन्नदान, त्या दिवशी वस्त्रदान हे केल्याने त्या जीवाला पुण्य मिळतं. ते तो जीव पुढं त्याला ते पुण्य काम येतं. आणि ते पुढं काम कुठं येतं? ज्यावेळेस तो यमाच्या दरबारात जातो त्यावेळेस ते पुण्य त्याचं वाढलं की ते पुण्य तिथं गेल्यानंतर त्या पुण्याईच्या बळावर त्याला गती प्राप्त होते. म्हणून मुलांचं कर्तव्य आहे, आई वडील आहे तोपर्यंत सेवा करणं, ते गेल्यानंतर त्यांचा कर्मकांड विधी शास्त्राला धरून करणं. त्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग आहे आलिया संसारा. तुमचा आमचा संसार आहे. कोणता संसार आहे? तसा हा एक सृष्टी, एक देवाचा संसार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात अवघाची संसार आनंद. आपल्या संसारात आनंद आहे का? किती लोकांच्या संसारात आनंद आहे का? पण देवाच्या संसारात काय आहे? आनंद आहे. तुकडोजी महाराज सांगतात किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. आपल्या संसारात आनंद नाही, संतांचा संसार आहे तरी काय? राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज सांगायचे
माझ्या बाबाजीचा संसार गीता भागवत ग्रंथ सार भागवत ग्रंथ सार गीता भागवत ग्रंथ सार माझ्या बाबाचा संसार गीता भागवत ग्रंथ सार गीता भागवत ग्रंथ सार गीता भागवत ग्रंथ सार संतांचा संसार काय आहे? हे वाङ्मय, हे अभंग, ही सेवा, हे समर्पण, हा संसार आहे. आणि ही सृष्टी एक संसार आहे. या संसारात तुम्हाला आम्हाला जन्म आहे. कोणाच्या सत्तेनं? तुम्हाला आम्हाला जन्म का? तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं. कशासाठी? लोकांची बांध करायची. भोगतो नागडे संचित वाचोनी. जे भोग आपल्याला भोगायचे ते भोगण्यासाठी आपल्याला यावंच लागतं. आपली इच्छा असो नसो. देव येतो कशासाठी? देव कशासाठी येतो? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे साधू नाम. ज्या वेळेस पृथ्वीवर पाप जास्त झाल्यानंतर पृथ्वीनं रूप धारण केलं. कोणाचं? गाईचं. धेनू रूप धरी हृदय बिचारी. रामायणात चोपई आहे. धेनू रूप धरी हृदय बिचारी आणि देवाची प्रार्थना केली. देवाला यावं लागलं. पवित्र नाम साधू नाम. संतांना आणावं लागतं. संतांना काय करावं लागतं? कशासाठी? कशासाठी? अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया कार, अवतार तुम्हा धराया तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. तुम्हाला आम्हाला सामान्य जीव आहोत. तुम्ही आम्ही सामान्य जीव आहोत. तुमचा आमचा उद्धार कधी होईल? आपला उद्धार कधी होईल? आपला उद्धार करायचा आपल्याला माहित नाही. आपला उद्धार कधी होईल हे कोणाला माहित आहे? संतांना. संत येतात, तुम्हाला आपलंस करतात. तुम्हाला विचाराच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून कुठंतरी चांगल्या मार्गाला लावतात. अशा मार्गाला लावतात की जो मार्ग देवापर्यंत नेईल. मग इथं आलो, इथं जन्माला आलो, इथं आल्यानंतर काय करायला पाहिजे? इथं ही सृष्टी त्याची आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वताबाई सकाना सांडावी, समुद्र रेखाना ओलांडावी. झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत का? हलत? झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. सूर्य त्याच्या सत्तेशिवाय उगवत नाही. सूर्य कुठं उगवत? बोला थोडं. कुठं? उगतच नाही. उगतच नाही.
सूर्य लोक म्हणत्या पूर्वेकडे उगवतो. लोक काय करतात माहितीये का, आता समजा आपण शिर्डीहून चाललो ना, रस्त्याने एक जण भेटला म्हणजे महाराज हा रस्ता कुठं जातो, म्हणलं कुठंच जात नाही. नाही म्हणजे हा रस्ता जातो कुठं, अरे म्हणलं कुठंच जात. कधीपासून जात नाही म्हणलं, मी तो जो 8-9 वर्षापासून शिर्डीत तसा आहे तसा इडच आहे. रस्ता कुठंच जात नाही, जातो आपण. खरं खोट आहे, आपण जातो. देव आहे तिथंच आहे, संत आहे तिथंच आहे. आपल्या दृष्टी बदलली, दृष्टी कशी असावी, जनी दृष्टी लागो तुझ्या, जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा. तेने माझ्या मनाला बाण केला, तेने माझ्या मनाला बाण केला. जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा. तेने माझ्या मनाला बाण केला, तेने माझ्या मनाला बाण केला. जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा. जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेने माझ्या मना बोध केला. अनंत जन्मीचे विसरलं दुःख. किती जन्माचं दुःख असू द्या, मनाला जर परमार्थिक बोध झाला, मनाला जर संतांचा बोध झाला, जर आपलं दुःख दूर होतं. आणि खरं सांगू, प्रपंचामध्ये जेवढं दुःख आहे तेवढं सुख नाही. सुख नाही असं नाही, आहे पण किती, थोड्या वेळ. इथं आल्यानंतर काय कर, सगुण साकार परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती कर. तो सगुण आहे त्याला आपलंस कर, जो त्याला देव आपला करता आला त्याचा उद्धार आहे. कारण देव एक आहे. आता हे बोट आहे, बोटाला पेरे किती, बोटाला पेरे 3, पेरे 3 आहे पण बोट मात्र, नंतर बोट 5 आहे पण हात मात्र, हात 2 आहे पण देह मात्र, देह इथं बसलेल्या लोकांचे देह अनेक आहे पण मंडप मात्र, घर अनेक आहे पण गाव मात्र, गाव अनेक आहे पण तालुका मात्र, तालुके अनेक आहे पण जिल्हा, जिल्हे अनेक आहे, राज्य, राज्य पण देश, देश अनेक आहे पण आशिया खंड, खंड अनेक आहे पण पृथ्वी. अनेक तत्वाकडून जो एक तत्वाकडे नेतो तो परमार्थ, आणि एक तत्वाकडून अनेक तत्वाकडे भारभर चिंध्या होत्या त्याला म्हणतात प्रपंच. विठ्ठल कोणी एक व्हा, तो एक आहे, तोच एक असा आहे, त्याच्या तो निर्माता आहे, तो निर्देशक आहे. तुम्ही आम्ही फक्त कटपुतली आहे. त्याने ठरवलं इथं ठेवायचं तर ठेवील, त्याने ठरवलं इथून जाऊन द्यायचं तर जाऊन देईल. आपल्या हातात काय नाही. मग आपल्या हातात काय, तो आपला कसा होईल आणि तो आपला कसा करायचा. आणि तो आपला झाला तर काय होतं, हरियाला आता, हरियाला आता, हरियाला आता, हरियाला म्हणजे काय, यायचं जायचं, यायचं जायचं, नुसतं यायचं जायचं करू नका. येणं आपल्या हातात नाही,
जाणं आपल्या हातात नाही, पण इथं आल्यावर कसं वागायचं हे तर आपल्या हातात आहे. हे तर आपल्या हातात आहे. माणूस इथं आल्यानंतर देवापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे काय? परमार्थ. आणि प्रपंच करून सुद्धा परमार्थ करता येतो. हे उत्तम उदाहरण तुकाराम महाराजांचं. लोक म्हणतात तुकाराम महाराजांना प्रपंच जमला नाही. तुकाराम महाराजांसारखा प्रपंच कोणी केलाच नाही. जर तुकाराम महाराजांना प्रपंच जमला नसता, महाराज आज हजारो कीर्तनकार तुकाराम महाराजांच्या जीवावर त्यांचं पोट पाणी चालू आहे. खरा प्रपंच सुखी केला तुकाराम महाराजांनी, खरा परमार्थही सुखी केला तुकाराम महाराजांनी. पण त्यांचा कसा होता? त्यांचा प्रपंच कसा होता? संसाराच्या नावे कालोनिया शून्य वाढता पुण्य धरण संसाराच्या नावे घालोनिया शून्य. शून्याला काही किंमत आहे का भाऊ? काही किंमत आहे का शून्याला? काही किंमत आहे शून्याला? पाचातून 5 गेले खाली, किती राहिले? 5तून 5 गेले खाली, काहीच नाही राहिलं तरी काय लिहावं लागत? त्याला किंमत आहे का नाही? पण त्या शून्याच्या पुढं 1 लागला तर किंमत वाढती का कमी होती? शून्याला काही किंमत नाही. शून्याला काही किंमत नाही. 5तून 5 गेले खाली, काही राहत नाही तरी लिहावं लागतं शून्य. मग काहीतरी लिहावं लागतं. तसं देव जरी दिसत नसला, काय देव जरी दिसत नसला, आता इथं लाईट आहे, इथं पखवादाला माईक आहे, याला माईक आहे, इथं लाईट आहे, कोणता पिवळा लाईट आहे, कोणता ढवळा लाईट आहे. लाईट अनेक प्रकारचे, पण करंट मात्र करंट काय एक आहे. म्हणून आपण अनेक आहोत. इथं बसलेले माणसं अनेक आहे. इथं प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, आचार वेगळे असतील, देहबोली वेगळी असेल, सगळं वेगळं असेल, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा परमात्मा आत्मा एक आहे. तो ज्या दिवशी आपल्याला ओळखता आला, तो ओळखण्यासाठीच आहे कीर्तन विठ्ठल. मग तो आपला करून घेण्यासाठी, देवाला समर्पित होण्यासाठी जन्माला आलो. मरेपर्यंत जन्माला आलो. देव करून घ्यावा, आपुला तो एक 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 देव करून घ्यावा. दुःखाची जननी रे ते माईक दुःखाची. संसारात काय आहे? सुख आहे, पण सगळ्यात जास्त काय हो? दुःख आहे. मग या संसारात दुःख आहे, देवाच्या संसारात सुख आहे. आणि सुख कसं आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखमा. बस देवापाशी सुख आहे. आणि संसारात काय? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. प्रत्येक जीव सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत या हाडाचे काढ करतो. कशासाठी? सुखासाठी. मिळतं का? भूक लागली, पाची पक्वान्नाचं ताट समोर, गुलाबजाम म्हणू नका, बालुशाही म्हणू नका, खाल्लं, पोट भरलं का आनंद आहे. भुकेची तृप्ती होती आणि सुख मिळतं. किती वेळ? किती वेळ? 2-4 तास. परत 4 तासांनी काय लागत? लग्न होत नाही, लग्न होत नाही. आता कोरोनाच्या काळात जसं लांब निव पडले लोक, तसे लांब निवच पडले.
लग्न होत नाही, लग्न होत नाही. 27चा झाला, 28चा झाला, 29चा झाला, पण इकून तिकून बायको भेटली तर सुख आहे, पण भांडकुदळ भेटली तर दुःख आहे. संसारातलं सुख येतं पण जातय पण त्याला म्हणतात संसार. पण ज्याच्यात सुख फक्त येतं आणि वाढत राहतं त्याला म्हणतात परमार्थ. जीवनाचा परमार्थ कळण्यासाठी, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, परमेश्वराच्या सेवेत समर्पित होण्यासाठी अधिष्ठान लागतं संतांचं. म्हणून तुम्हाला आम्हाला इथं आल्यानंतर काय करायचं हे माहित नाही. जे ज्यांना माहित आहे, जे देवाचे झाले, जे देवरूप झाले, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देवावरही ज्यांचा भक्तीच्या मार्गातून अधिकार होता ते तुकाराम महाराज सांगतात इथं आल्यावर तू काय कर. अभंगाच्या पहिल्या चरणात आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा, आलिया संसारा उठावे करा. शरण जाऊ धरा पांडुरंग, शरण जाऊ धरा पांडुरंग, शरण जाऊ धरा पांडुरंग, शरण जाऊ धरा पांडुरंग. हे काळाचे सणा तू बेराचे, हे काळाचे सणा तू बेराचे, शरण. परत देवालाच का शरण जायचं? लोक देवाला शरण जात नाही. देवालाच का शरण जायचंय? कारण शेवट आपण जन्माला आलो मस्तपैकी 5 वर्ष खेळण्यात गेले, 18 वर्ष शिक्षणात गेले, 21 वर्षानंतर शिक्षण झालं, त्याच्यानंतर लग्न झालं, पोरं झाले, नंतर वय झालं, तोंडातले दात पडले, सगळं झालं. शेवट कुठं जायचंय आपल्याला? तुमचा आमचा शेवट सगळ्यांचा कुठं आहे हो? तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक पंछी रहेगा, वाह उड़ जाएगा एक पंछी रहेगा. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली, तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली. उड़ जाएगा एक पंछी रहेगा, उड़ जाएगा एक पंछी रहेगा. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. पुढं काय करतो? धन की पूजा करने वाले, धन की पूजा
करने वाले, धन की पूजा करने वाले, अपनी तिजोरी भरने वाले, भरने वाले, तिजोरी भरने वाले, धनवानों को देते सलामी, धन्यवादों के लिए तूने हवस की है गुलामी। काय करतो ज्याच्याकडे पैसा असायला महाराज आपण त्याच्या घरी आमंत्रण नसलं तरी जातो. अरे खोटं आहे नितीन भाऊ. एखाद्या गरीबाने सप्त्याची पंगत घेतली म्हणले ना महाराज, किंवा म्हणले ना हो आमच्या घरी सप्त्याची पंगत आहे या, हो तिकडे जात नाही माणसं. ज्याच्या घरी मोठ्या घरी आवत नसेल तरी जात. खरंय खोटं आहे. लोक पैशाला मानायला लागले महाराज, प्रतिष्ठेला मानायला लागले. पैसा आणि प्रतिष्ठा ही एक ना एक दिवस थांबणार आहे. संपत्ती म्हणजे जी संपत चालती ती संपत्ती. प्रतिष्ठा ठीक आहे, प्रतिष्ठा कमवावी, संपत्ती कमवावी, पण ते कमवत असताना नाव कमवावं माणसाने. माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण जन्माला आलो तर आपल्या घरात कोणाला तरी आनंद होतो. या जगाचा निरोप घेतल्यानंतर काही लोकांना दुःख होतं. ज्यावेळेस आपण गेल्यानंतर लोकांना दुःख व्हावं, त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्यासाठी येणारे अश्रू हीच आपली खरी संपत्ती. ही कमवण्यासाठी जन्म आहे. ही कमवा. ही कागदाची श्रीमंती किती कमवली तर काही उपयोग. तो व्यवहार आहे, पण तो व्यवहार आणि हा परमार्थिक व्यवहार. तुकाराम महाराजांनी हा खेळ मांडला, पण ह्या खेळातून तुमचा उद्धार आहे. हरिनाम का व्यापारी में हरिनाम का कोणता व्यापार? हा परमार्थिक क्षेत्राचा व्यापार नसता महाराज. तो परमार्थिक ऊर्जा स्रोत तुम्हाला आम्हाला मिळाला नसते. मला एक सांगा, सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा जर शिर्डीला आले असते तर तुमचं नाव विश्वात राहिलं असतं. तुम्ही शिर्डीचे आहात, तुम्ही शिर्डीत राहतात, पण शिर्डी तुमच्यामुळं नाही तर शिर्डी कोणामुळं आहे? शिर्डी वाले शिर्डी वाले उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगाला. जो देवाला शरण गेला, जो संतांना शरण गेला, जो संतांच्या चरणाशी समर्पित झाला, तोच देवाच्या पदी जाऊन बसतो. तुम्हाला मला शरण जायचं आहे. शरण कोणाला जावा? ज्याच्याकडे आचरण आहे. संतांकडे आचरण आहे. तुमच्याकडे आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे फक्त स्मरण आहे. स्मरण कोणाचं? देवाच्या नावाचं. अनुस्मरण कोणाचं? त्याच्या नावाचं. अनुसंधान कशावर? या देहावर. जो तन मन जीवे चरणासी लागावे, काया वाचा मन. जो कायेने देवाचा झाला, जो मनाने देवाचा झाला, जो तनाने देवाचा झाला. एक वेळेस हा देह आहे, या देहाने होतो प्रपंच आणि मनाने होतो परमार्थ. आणि हे मन कुठंतरी कुठं लागलं पाहिजे? देवा माझे मन लागो तुझे चरणी. जर मन देवाच्या चरणावर लागलं तर मन बुद्धीला चालना देतं, बुद्धी इंद्रियाला चालना देते, आणि हे इंद्रिय कुठं हो जातात? देवाच्या चरणाशी एकरूप होतात. म्हणून देवाचं चरण का? तिथंच का शरण जायचंय? कारण जगामध्ये आपण कुठेही शरण गेलो तर मोक्ष मिळणार नाही. जो आई वडिलांना शरण जात नाही, जो गावाला शरण जात नाही. काही लोक राहतात मोडेल पण वाकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही. मग याला घरात ठेवण्यापेक्षा याला स्ट्रीट लाईटला उभं करून द्यायचा खांब म्हणून. 2-4 वायरी त्याला लटकून द्यायच्या. मोडेल. अरे झुकना तो इंसान की पहचान है, अकडना तो मुर्दे की पहचान है. जो झुकतो, नम्र झाला भूता त्याने कोंडीला अनंता. नम्र व्हा. नम्र व्हा म्हणजे काय व्हा? शालीनता,
दया, क्षमा, शांती, समर्पण, अनुस्मरण, कुठंतरी आपलं जीवन कसं असावं, आपलं जीवन इतरांना आदर्श असावं. आपण समोर गेल्यानंतर तुकाराम महाराजांनी प्रपंचही केला, परमार्थही केला, देवाला शरण झाले, शरण गेले, ते देवाला शरण घाले, देव त्यांचा झाला. आपला का होत नाही? किती लोकांना वाटत देव आपला व्हावा? कोणालाच वाटत नाही. कारण तुमचा आमचा देव कशात आहे? पैशात. लोक पैशाला शरण गेले म्हणून जो गावाला शरण गेला नाही, जो देवाला शरण गेला नाही, जो समाजाला शरण गेला नाही, जो आई बापाला शरण गेला नाही, तो शेवट शुभमंगल सावधान झाले कोणाला शरण जातो? बायकोला. या शरीरामध्ये किती प्रकारचे हाड आहे? इथे डॉक्टर असतील सांगा बा, आम्हाला माहित नाही. बरं, या शरीरामध्ये किती प्रकारच्या नसा आहे? 1,39,000 नसा आहे. किती? या शरीरामध्ये याला 9 छिद्रे आहे. परा पश्यंती वैखरी मध्यम वाण्या आहे. याला 1,39,000 नसा आहे. बारीक माणसाच्या दिशा तब्येत माणसा दिसतीच नाही. तब्येतशीर माणसाच्या नसा दिसती नाही डॉक्टरकडे जरी गेले तरी. पण कसाही माणूस असो, कशाही नसा असू द्या, कोणती नस कधी दाबायची हे फक्त बायकोला माहित राहतं. खरं खोट आहे? पण माणूस कोणाला शरण गेला? तिला शरण गेला. उठा, वेग करा, शरण जा, उदारा. उदार कोण आहे? उदार म्हणजे काय? जो कायम दानी असतो. जगाच्या पाठीवर एकच उदार आहे, तोची एक दान शूर दाता. कोण? विठ्ठला. आपण दान करतो, आपलं दान किती वेळ राहतं? आपण दान करतो, काय काय दान करू? आपण अन्न करू, अन्नदान करू, भूदान करू, गोदान करू, वस्त्रदान करू, पण तो हे सगळं त्याच आहे, आपलं काही. इथं आल्यानंतर काय करा? आली या संसारा, उठा, वेग करा, शरण जा, उदारा. पांडुरंगा. पांडुरंग म्हणजे कोण? 2 रंग एकत्र मिसळले तर 3रा रंग तयार आपाप होतो. कोणताही रंग, या जीवनाचा रंग खरा अर्थाने त्याच्या अधिष्ठानामध्ये आहे. या भक्तीचा रंग त्याच्यामुळे आहे. ज्याने ज्याने जे जे त्याला शरण गेले त्याला मुक्ती आहे. कान्होपात्रा. कान्होपात्रा कोणाची मुलगी होती? एका गणिकेची मुलगी होती. माणूस जन्माने मोठा ठरत नाही महाराज. जन्म कोणत्या कुळात झाला, जन्म कोणत्या स्थितीत झाला, जन्म कुठं झाला त्याला महत्व नाही. पण इथं आल्यानंतर स्वतःच्या अस्तित्व बदलण्याची ताकद आपल्या कर्मात असते. माणूस नावाने नाही तर कर्माने मोठा होतो महाराज. म्हणून तिचा जन्म एका गणिकेचा, मग गणिकेचा जन्म, गणिकेच्या घरात जिचा जन्म झाला तिला आपण घराचा उंबरा तरी वलंडू देईल का? एखादं कमी पैकी असतं. लोक जातीपातीमध्ये राजकारण करतात. जाती न पूछो साधू की. काय? अरे जाती न पूछो साधू की, पूछो उसका ज्ञान. अरे मोल करो तलवार का, पडा रहने दो म्यान. तलवारीची किंमत धारेनी आहे, पखवादाची किंमत त्याच्या नादातून आहे, गायकाची किंमत त्याच्या गळ्यातून आहे, कीर्तनकाराची किंमत त्याच्या वाणीतून आहे, कथाकाराची किंमत त्याच्या नम्र भावातून आहे, आणि माणसाची किंमत त्याच्या माणुसकीतून आहे. ज्याच्याकडे माणुसकी ही जात आहे, मानवता धर्म आहे, तोच या जगात राहण्याचा लायक आहे. साईबाबांना एक सद्ग्रस्त भेटले, त्यांनी विचारलं, बाबा आप तो फकीरी करते हो, आपके पहरावे से दिखता है कि आप मुसलमान हो या हिंदू हो. साईबाबांनी एकच उत्तर दिलं, ना तो मैं हिंदू ना तो मैं मुसलमान, मैं एक ही मानता हूं, सबका मालिक एक है. अनेक तत्वाकडून एक तत्वाकडे जातात ते संत, आणि तेच संत तुम्हाला आम्हाला देवाकडे जाण्याचा मार्ग दाखवू शकतात. म्हणून काय करा? आली या संसारा, उठा, वेग करा, शरण जा, उदारा. पांडुरंगा. जो देवाला शरण गेला, संतांना शरण गेला, त्याचं जीवन धन्य आहे. ती कान्होपात्रा, तिने सांगितलं, आई मला कुठं जायचंय? दिंडीत जायचंय. ती दिंडीत निघाली, आणि दिंडीत बाकीचे लोक नाही नाही, हिच्यामुळे आपला परमार्थ विटाळ होईल, आपल्यात घेऊ नका असं सांगितलं. पण तरी ती तिथं गेल्यानंतर तिचं भजन असं होतं, पांडुरंगाने तिला कुठं जागा दिली. आणि आयुष्यभर वाऱ्या करत्या यांना. म्हणून प्रल्हादाने ज्यावेळेस सांगितलं, हिरण्यकश्यपूने विचारलं, कुठं आहे तुझा देव? काय सांगितलं? कुठं आहे तुझा देव? देव कुठं नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी देव कुठं नाही हो.
तुझमें राम मुझमें राम सब में राम समाया आहे. तुझ्यातही राम आहे माझ्यातही राम आहे. म्हणे देव कुठं नाही. अशी एक जागा सांग देव नाही. म्हणे देव सगळीकडे आहे. म्हणे कुठं आहे. म्हणे सगळीकडे आहे. म्हणे या खांबात आहे का. म्हणे आहे. खांबात देव असतो का. खांबात देव राहतो का नाही. खांबात देव नाही. त्याच्या श्रद्धेत देव आहे. देवाची भक्ती करा. देवाची समर्पित व्हा. जो निष्ठावंत भक्त असेल तो तो जर संतांच्या देवाच्या भक्तीशी एक संलग्न असेल महाराज तर देव त्याच्यासाठी येतो. काहीही करतो. साधवया भक्ती काज साधवया भक्ती काज साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. आपल्याला टाळ घे म्हणलं तर लाज वाटत. घे बा टाळ. धोतर घे. धोतर घाल. नाही 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 लाज वाटत. अरे पण देव तुमच्यासाठी लाज सोडतो येतो तुमच्यासाठी. पण काय देव आपला होतो. देव आपल्यासाठी येतो. पण आपण आधी देवाचे झालो पाहिजे. देवाचे झालो कशाने व्हायचं. कर्म कशाने करायचं. त्याच्यासाठी तर देवे दिला देह भजन गोमटा. तोय झाला फाटा. हो भजनासाठी दिला देह. किती लोक भजन म्हणतात. भजन म्हणत नाही फक्त भोजन. सकाळ दुपार संध्याकाळ म्हणून समर्पित व्हा. जो संलग्न झाला. एखादं लहान पोरग असतं त्याला जर खेळणी दिली तर काय करतं. ते लहानपणापासून त्या खेळणी 4-5 वर्ष ती घरात खेळणी जर आपल्या अवती भोवती नसली तर पोरग काय करतं बॉम्ब ठोकीत. एक राजा होता. संलग्नता म्हणजे काय. एक राजा होता त्याला एक मुलगा झाला. काय झाला. मुलगा झाला. मुलगा झाला आणि मुलगा राजाचा मुलगा म्हणल्यानंतर घराच्या बाहेर. पण कर्म धर्म संयोगाने एक दिवस राजाचं पोरग घराच्या बाहेर आलं. नेमकं जे कधीच घराच्या बाहेर न येणारा लहाना पोरगा घराच्या बाहेर आला आणि पहिली नजर त्याची गेली एका डुकरावर. डुकरावर त्यांनी डुक्कर पाहिलं. डुक्कर जवळ आला. डुक्कर त्याची थोडं आजूबाजूला फिरलं खेळलं. लहान लेकरू म्हणजे काय राहतं. आता हे लहान लेकरं कसे वानर शेनाई बिना शेपटीची. हा हे जर 4-5-10 एकत्र जर आले. आता हे तरी टाळ वाजू राहिले. तिकडे पा खुर्चीवरून बांधगडी करू राहिले. त्यांना एवढ्या लहान वयात खुर्ची कळली. आता पुढं कसं होईल. हा तेव्हा एवढ्या लहान वयात जर खुर्ची कळली ती बी टोपी घालून गांधी टोपी. वा धन्यवाद. तसं ते लहान पोरांनी पहिलं पाहिलं डुक्कर. डुक्कर जवळ आला. डुक्कराला जवळ घेतला. तर डुक्कर जवळ घ्यायच्या लायकीच राहतं का. पण त्यांनी जवळ घेतलं. त्या डुकराशी खेळायला लागलं. 1 दिवस झाला 2 दिवस झाला 4 दिवस असंच करायला लागलं. मग राजाने पाहिलं आता हे घराच्या बाहेर डुकरात खेळायला जाण्यापेक्षा डुक्करच घरात घेऊन या. मग डुक्कर घरात आणलं. मग जिकडे राजाचं पोरग झोपायचं त्याच पलंगावर डुक्कर झोपायचं. जे राजाचं पोरग खायचं तेच डुकराला खाऊ घालायचं. पण मूळ स्वभाव माणसाचा सुटत. मग गावात एक लग्न होतं. राजवाड्यात लग्न होतं. लग्न होतं मस्तपैकी लग्नाच्या पंगत होती. लग्नाच्या पंक्तीत सगळं होतं. सगळं म्हणजे काय गुलाबजाम बालुशाही सगळं सगळं. आणि मस्तपैकी आता लग्नामध्ये प्रमुख पाहुणा राजा गेला. राजाबरोबर राजाची पत्नी गेली. राजाच्या पत्नीबरोबर आता हे दोघं तिकडं म्हणलं हे घरी सांभाळील कोण. म्हणून याला कड्यावर घेतलं. हे कड्यावर घेतलं आणि हे चालले. आता हे तिघं निघाले होते. पोराला डुकराशिवाय संग राहायची सवय. त्याने डुकराला संग घेतलं. ते डुक्कर आणलं आणि मस्तपैकी तवा बफे सिस्टीम नव्हती. तवा अशी एवढी प्रचलित सुविधा नव्हती. आता लोक सुधारले. पहिले मस्तपैकी पाहुणं गेलं तर पाट टाकायचे. पाटाला रांगोळी टाकायचे. दोन्ही बाजूनी तांब्या ठेवायचे. औक्षण करायचे मग जेवायचे. आता एक चप्पल पायात एक दुसरीकडं घाम टारा टारा फुटतो. हातात ताटण घेऊन जेवायच्या. भिकाऱ्यावर सारखी अवस्था झाली आपली भिकाऱ्यासारखी. तरी म्हणता वा त्यांच्या इथं बफे होती. बफे. अरे भारतीय संस्कृती विसरू नका. खाली बसून जेवा. मग सगळे जेवायला बसले ना. राजाचं पोरग जेवायला बसलं. राजाचं पोरग जेवायला बसलं. राजाच्या पोराला ताट
राजेश पोरानं सांगितलं अजून एक ताट बनव. ते कोणाला? आणि माझा मित्र आहे म्हणे. राजाच्या पोराला ते डुक्कर जवळ पाहुणे पाहायला लागले म्हणजे राजाच्या पोराने डुक्कर आणि पंक्तीला. राजाचं पोरग बसलं आणि डुक्कर पंक्तीला बसलं. जे राजाच्या पोराला वाढलं ते डुकराला वाढलं. पण कर्मधर्म संयोगाने लग्न होतं. लग्नामध्ये गुलाबजाम होते. लहान लहान लेकरांनी लई गुलाबजाम खाले. त्यापैकी एकाचं काय झालं, पोटाची इस्टिमेट बिघडली. ते त्या पंक्तीमध्ये डुक्कर गुलाबजामाकडे पाहता पाहता डुकराची नजर डुकराने पंगत सोडली. कुठे गेलं? तुम्ही काही करा, माणसाचा मूळ स्वभाव सुटत नाही. म्हणून माणूस कितीही जीवन जगा, इथं जन्माला आल्यानंतर कितीही त्यांना सांगा, काही करा, पण तो चांगल्या मार्गाला लागत नाही. चांगला मार्ग जो जसा असेल तसा त्यांना उद्धार करण्यासाठी, त्यांना देवापर्यंत प्राप्त करण्यासाठी हा देह मिळाला. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह कोणाचा आहे? कसा काळाचा आहे? समजा इथं बसलेले किती लोकांना माहिती आहे आपलं मरण आपल्या या वारीला आहे? किती लोकांना माहिती आहे? आपण जन्माला आलो, एक ना एक दिवस जायचंय. ज्याला उगम आहे त्याला शेवट आहे, ज्याला ची सुरुवात आहे त्याला अंत आहे. तुमचा आमचा अंत ठरलेला आहे. कधी? नशीबवान आहोत, पुण्यवान आहोत. काहीतरी आपल्या आई वडिलांची पुण्य आहे का 3-3 लाटी गेल्या तरी आपण टिकलो. 3 लाटी गेल्या तरी आपण टिकलो. आपण टिकलो आपल्या सत्तेने का त्याच्या पुण्याने? कोणामुळे? बोलत जा. मग हे सगळं आपण करतो का तो करतो? पाणी वाहतं, वाहणारं पाणी कधीच गढूळ होत, पण जे साचलेलं पाणी राहतं ते कसं आहे? साचलेलं पाणी गढूळ राहतं, वाहणारं पाणी स्वच्छ असतं. हे मन वाहत असू द्या, देवाच्या चरणाकडे वाहू द्या, देवाच्या मन संतांच्या चरणाकडे लागू द्या. हे मन देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडो नेदी. व्यसन लागू द्या दानाचं, व्यसन लागू द्या भक्तीचं. हे व्यसन लागलं तर ते तुम्हाला व्यसन घालून द्यावापर्यंत नाही. बैलाला काय घालत्या? व्यसन. कोणला? बैलाला. ही परमार्थिक ऊर्जा स्रोताची आणि कुठंतरी परमार्थिक उपदेशाचं व्यसन जर संतांनी तुम्हाला आम्हाला घातलं तर तुम्ही देवापर्यंत जाल. आणि जर व्यसनच नसेल तर क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया. क्या किया क्या किया क्या किया क्या तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे हो. जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया रे, जिसे पाना था उसको खो दिया. इथं आलो, जे घ्यायचं ते घेतलं नाही. दुर्लभ असा देह मिळाला, पण कळाला का? हा देह जर कळाला असता महाराज, हा देह जर तुम्हाला आम्हाला कळाला असता तर 3 लाटी गेल्या लोकांनी सांगू सांगू वैतकले मास लावा, अमुक करा. किती लोक लावायचे? आपल्याला कळाला नाही, मिळाला पण कळाला नाही. पशु पक्ष्यांना मिळाला नाही आणि कळाला नाही. का कुठं 4 बैल एकत्र आले म्हणले का चला बा आपण मस्त पैकी स्विमिंग पूलवर जाऊ, साबण लावून आंघोळ करू, पण तरी त्यांना रोग नाही. रोज सेंट मार,
गंध लाव, पावडर लाव, लाली लाव, तरी आपल्याला काही ना काही का हे आपण लावतो. हे सौंदर्य आंतर हृदयाचं सौंदर्य महत्वाचं का बाह्य सौंदर्य? आंतरिक सौंदर्य. जिथं सुंदरता असावी तनाची का मनाची? ज्याचं मन सुंदर त्याला सृष्टी सुंदर, ज्याची दृष्टी सुंदर त्याला सृष्टी सुंदर. या नयनात मूर्ती माझ्या, हे नयन आहे, याने काय पाहायला शिकलं पाहिजे? या नयनात मूर्ती माझ्या सदा राहू दे, पांडुरंगाच्या चरणी पूजा राहू. गुरुवाक्यम सदा सत्यम, पूजा सत्यम, मंत्र सत्यम, सत्यम देवम. सत्य तो आहे, जग काय आहे? मिथ्या आहे. तुम्ही आम्ही कोण आहोत? मिथ्या आहोत, पण तो सत्य आहे. जो सत्याची कास धरली, जो सत्याशी समर्पित झाला, ज्याने जीवनात सत्य सोडलं नाही, त्याचं पाठराखण देव करतो. कौरव आणि पांडव कोण होते? कोण होते? भावबंद होते, भावबंद. पण देव कोणाच्या बाजूने उभा राहिला? कोणाच्या? कामून सत्य. जिथं सत्य आहे ना तिथं देव येतो. मग सत्य काय आहे? देवाचं नाव सत्य आहे, देवाचं अस्तित्व सत्य आहे, देवाचं कीर्तन सत्य आहे. म्हणून तिथं काय असतो? तेथे असे देव उभा, तेथे असे देव कीर्तनाची जागा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, तेथे असे देव कसा उभा आहे. माणूस कसा राहतो? माणूस कसा आहे? बोलत जा. तुमच्या का आडवे आहे का माणसं? माणूस उभा आहे. पशु कसा राहतो? जनावर कसं राहतं? आडवं. माणसाची बुद्धी कुठं राहते? कुठं राहते? मेंदू कुठं राहतो? डोक कुठं राहतं? टोपी कुठं राहते? माणसाची बुद्धी डोक्यात राहती. म्हणजे माणसाची बुद्धी कशी आहे? वर आहे. माणूस कसा आहे? उभा. पशु कसा आहे? आडवा. बैल कसा आहे? गाय कशी आहे? कुत्र कसं आहे? मांजर कशी आहे? म्हणून जो कायम बैलगाडी आली का आडवं जाय, मोटरसायकल आली का आडवं जाय, मोठी गाडी आली का आडवं जाय, जो कायम आडवा जातो तो कोण? जनावर. जो कायम उभा राहतो तो कोण? माणूस. मग जो चांगल्या कामातही आडवा जात असेल, सप्त्यात आडवा जाईल, कीर्तनात आडवा जाईल, समाजाच्या कामात आडवा जाईल, तो कोण? मी नाही म्हणत, तुम्हीच म्हणा. विठ्ठल. आयुष्यात आडवं जगण्यापेक्षा सरळ जगा. जो सरळ आहे त्याला त्रास आहे. जगात जे जे सरळ होते महाराज त्यांना त्रास झाला, पण त्यांनी त्रास सहन केला. ज्या दिवशी त्रास सहन करण्याची ताकद आपल्यात येते, तो त्रास आपण सहन करत नाही तर आपल्यासाठी देव सहन करतो. तुम्ही एकटेच टाळी वाजली, ते सगळे झोपल्यात जमाय. ते कसं झालं ते नाही का, एखादं झोपत लागली नाही मग गाणं लावून द्यायचं, मग शांत झोपत. इकडून महाराज मंजुळ आवाजात गायन करता, ही महाराज पखत व्हायची त्या नितीन भाऊची साऊंड सिस्टीम सगळं ओके कार्यक्रम आहे. ते आता डायरेक्ट विठ्ठल बोरक मध्ये तेव्हा जाग येतील, मग पाशी टव करतील. पंगत कुठे आहे? कारण आपल्या लोकांना फक्त एक माहिती आहे, ते म्हणजे काय महाराज काय चालवलं 12 वाजे. भुके पेट भजन ना हो गोपाला, सांभाळ तेरी कंठीवर माला. ते भोजन जसं गरजेचं आहे ना महाराज, एक करणं भोजन गरजेचं आहे. हे भोजन आहे. कीर्तनातून काय होतं? कीर्तनातून काय होतं? विचाराची आचाराची देवाणघेवाण होते. 4 शब्द कानावर पडतात चांगली. जे चांगलं असेल ते घ्या, जे वाईट असेल ते घेऊ नका. सूप असतं सूप. किती लोकांना सूप माहिती आहे? माहिती. सूप काय काम करतं?
पाखडीत काय पाखडीत बोलत जा. आता आम्ही माणसं आता आमचं काय एवढं संबंधित नाही, पण महिला मंडळाने ते सांगा. सुप काय करतं पाखडीत, जे चांगलं राहतं ते काय करतं, म्हणजे खराब राहतं ते पुढं जात. म्हणजे चांगलं असेल तेच घ्या, जे वाईट असेल ते सोडून द्या. काय घ्यायचं किती घ्यायचं, म्हणजे चांगलं असेल ते घेतलं ते कुठं ना कुठं वापरात येतं. एक जण होता आयुष्यात कधी देव माहित नाही, धर्म माहित नाही, ग्रंथ नाही, कीर्तन नाही, संत नाही, सेवा नाही, कधी सप्त्याला नाही. 21 वर्ष असेच गेले. 21 नंतर मग लोकांनी पाहिलं हे बदलायला तयार नाही, याचं काय करा, लग्न करून द्या. अनेक लोकांचा गोड गैरसमज आहे, 2चे 4 झाले का पोरग सुधरल. लोकांच्या लेकराचं वाटोळं काला करत्या. तुमचा सुधरवायसाठी तिला करून आणायचं, तुमचा सुधरवायसाठी तिला करून आणायचं, तिच्या आयुष्यात बरबादी करायची कोणी सांगितलं. मग याचं लग्न झालं, काय झालं, लग्न झालं. लग्न केल्यावर एकटा कसं आहे, लग्न झाल्यानंतर 8-15 दिवस त्याला ते नवरदेवाचं वारच अंगात राहत, त्याच्यामुळे तो कोणालाच मोजीत. खरं खोट आहे. भले त्याला गावात कुत्र विचारणार नाही, पण लग्ना दिवशी कोणी जात ना सेल्फी बस, तेवढी एकच दिवस त्याला किंमत आहे. आणि अजून थोडे दिवस थांबा, एकटा आता लग्न नीट व्हायना. आता हाय त्यांना एक तर भेटना, कारण मुली झाल्या सुशिक्षित, मुलं झाले ते सुशिक्षित आहे, पण टक्केवारी काय झाली. पहिले जर एखादी मुलगी पाहायला जायचं म्हणलं ना, तर 4 मित्र एकत्र येत होते. काय का ना, 4 मित्र एकत्र यायचे, एकाचं शर्ट, एकाची पॅन्ट, तिसऱ्याचे बुट, चौथ्याचा रुमाल, आणि चालला नवरदेव नवरी पाय. सॉक्स दुसऱ्याचे, बुट दुसऱ्याचे. तिडे गेल्यावर पोरगी पाहायला जायचा, आणि हा लोकांचे उष्णे कपडे घालून नवरी पाहायला जातो, आणि तिडे गेल्यावर लोकांच्या श्रीमंताच्या एखाद्या गरीबाच्या मुलीला तो नकार देतो. लायकी की थोडे दिवस थांबा, थोडे दिवस कळ काढा, अजून काही दिवसांनी पुरी पोरं पाहिले येतील पा. तुम्हाला हुंडे द्यावा लागतील. पुरी पोरं पाहायला आले ना, 4 पुरी एकत्र येतील. चाल ग, आज माझ्या बापाने तो मुंबईचा ह्याल्याचा खिल्लरी पाहिला, त्याला पाहून येऊ. पहिले मुलीचे बाप हुंडा देत होते, बळच माग लागत होते. आता लोक पोराचे बाप म्हणते 2 लाख घरात घ्या, पोरगी द्या. खरं खोटं सांगा. तेव्हा 4 मुली एकत्र येतील, एखादी मस्त सफारी गाडी करतील, टाटा सफारी. पाहायला गेल्यावर अशा मस्त पैकी सोप्यावर जाऊन बसल्या का हा गडी मग किचन मधून तांब्या घेऊन पदर बिदर नाही घेणार, पण येईन. कारण आता काळ बदलत चालला महाराज. समान नागरिक कायदा नाही. जोपर्यंत तुमची दृष्टी समान होत नाही महाराज, तोपर्यंत असे किती कायदे काढा, त्या कायद्याला मजा. दृष्टी समान ठेवा, समर्पित भाव ठेवा. जो चरणाशी आणि असा भाव नसेल म्हणून चांगलं घ्या. एकाच मग इकून तिकून त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर यांनी घरात 2 वर्ष झाले. बायकोनी प्रश्न केला, का म्हणे तुम्हाला काही गण गोत सगळे सोयरे मित्र आहे का नाही म्हणे. कधी मित्रांसोबत फिरायला जावा, कधी मार्कंडेला जावा, कधी शिर्डीला जावा, कुठे जावा म्हणे. अगं माझ्या डोक्याला केस कमी. काय, माझ्या डोक्याला केस कमी, एवढे मला मित्र आहे म्हणे. बाप रे बाप. म्हणजे मग तुम्ही काबर मित्राकडे जात नाही, काबर गावात जात नाही, काबर देवदर्शनाला जात नाही. सकाळी उठावा, साईबाबाचं दर्शन घ्यावा, येता चक्कर मारून यावा. ज्यांनी आयुष्यात कोणाचंच ऐकलं नाही, तो शेवट कोणाचं ऐकलं, बायकोचं ऐकलं. सकाळी उठला, आंघोळ केली, कपाळाला गंध लावला, कानाला गंध लावला, मस्तपैकी बुक्का बिक्का लावला, देवाचं दर्शन घेतलं. जे गडी सुटला गावात. गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक असं ठिकाण राहतं तिकडे 4 चौघ एकत्र बसा. त्याच तिथून सगळ्या गावाचं राजकारण चालतं. ते 4 जण बसलेले होते, तर मग 4 जण बसले. हा गडी नेमका तिकडे असा जाताना पाहिला. हा त्यांच्यापाशी जाऊन उभा राहिला. चौथा बसलेला तिने पाहिलं, हो बाबू हा सूर्य पश्चिमी तो कस काय, हा घर कोंबडा कधी घराच्या बाहेर नाही, आज आला कस काय. बरं म्हणे, आले का या. हे उभाच राहिला, तिकडे उभा राहिला. तो दुसरा होता तो काय नाही, असं पाहिलं त्याच्याकडे, फक्त पाहिलं. तोही काही बोलला नाही, हा काही बोलला नाही. त्यांनी पाहिलं हे कोणी आपल्याला किंमतच देत नाही. तो जागेवर बसला. तो 2 नंबरने बसले का, बरं बसा.
हा आला बसला 5-10 मिनिटं झाले 15 मिनिटं झाले याच्याशी कोणी एक शब्द बोलायला तयार नाही. त्यांची काहीतरी खलबत चालू होती. यांनी पाहिलं बायकोने सांगितलं गावात जा 4 लोकांमध्ये बसा 4 लोकांमध्ये उठा. इथं आलो बसलो पण तरी माशी कोणी बोलायला तयार नाही. याला आला राग. हा टपकन उठला. हा उठल्यावर 2 नंबरचा उठले का उठा. परत रागाने पाहिलं तुम्हाला कोणालाच माझ्याशी घेणं नाही मी चाललो घरी. तो लगेच निघाला. तो निघाला तर 1 नंबर जो बसलेला तो का नाही निघाले का बरं जा. घरी आला बायकोच्या आग्रहा खातीर बाहेर गेलता. बायको आनंदी हा आनंदी मस्तपैकी आंबे रसाचा बेत झाला. आंबे रस खाल्लं आणि 8-8:30 संध्याकाळी मस्तपैकी बाश टाकली बाहेर झोपला. काही लोकांना सवय राहते काय काही लोक दिवसभर जे करतात ते रात्री बडबड करतात. त्याला बरमळणं म्हणतात. काय बरळलं किंवा बरमळणं अनंत वाचाळ बरळती. मग मस्तपैकी हा मस्तपैकी झोपला. आंबे रसाचा खाला तर आंब्याची गोडवा असा सुस्ती आली गडीत झोपला शांत झोपला. तेवढ्यात त्या गावात चोर आले. नेमकं गावाच्या सुरुवातीलाच ह्या बहादराचं घर होतं आणि गावाच्या सुरुवातीला याचं घर आणि अशी येड्या बाबळींची रास होती. चोर आले. चोराला वाटलं आता इथून सुरुवात करावी म्हणून चोर तिथं येऊन असे उभे राहिले आणि हे बरमळलं. पहिला आयटम आले का आले का. चोरानं पाहिलं अरे हे भांबवेल गिर एक जागा दिसतं म्हणजे थोड्या वेळच थांबू म्हणजे. चोर परत तिकडे जागेवर असे खाली लपले येड्या बाबळीचा आधार घेऊन. ते बसले आणि लगेच हा आळस देऊन मला बसले का बसा. चोर म्हणे अय हा भामटा झोपेले म्हणे. भामटा हा झोपेल नाही हा जागा आहे म्हणे. जर पुढे गेलो चोरांनी मस्त 1-1.5 तास आणखीन वाट पाहिली. तिथंच बसून राहिले. 1-1.5 तासांनी चोराला वाटलं आता हा फुल झोपेत असेल आता आपण उठू म्हणून ते उठले का उठले का आळस देऊन काम चालू. आणि शेवट पहाटी 5ला कोंबडं गागलं आणि चोराला वाटलं आता जाऊ म्हणजे नको 5 वाजले लोक जागे होतील. चोर निघाले ना हा शेवट होता निघाले का जा. काय झालं विनोद बाजूला ठेवा. फक्त बायकोच्या सांगण्यावरून 4 लोकांमध्ये गेला. चुकून 4 शब्द कानावर पडले. कसे चुकून 4 शब्द कानावर पडले तर कोणतं संकट गेलं. कोणतं संकट गेलं अरे बोला ना कोणतं संकट गेलं. चोरीचं. चुकून 4 शब्द जर कानात आले ते जर नकळत वापरण्यात आले तर चोरीचं संकट जाऊ शकतं महाराज. तर हे कीर्तन सत्य आहे. या सत्य कीर्तनामध्ये देवाचे 4 नाव जर आपल्या कानावर पडले त्याच्यातून आपलं वर्तन बदललं तर कुठं ना कुठं हे उपयोग येईल. जगात काहीच उपयोग येणार नाही. ज्यावेळेस सगळं जग निरुपयोगी आपल्यासाठी होतं त्यावेळेस देव आपला होतो तो आपल्यासाठी येतो. ज्या वेळेस कोणीच राहिलं नव्हतं द्रौपदीने हात वर केलं तर तो आला. कोण म्हणून हात दिला. हे हात दिले कशासाठी. डोळे दिले कशासाठी. कान दिले कशासाठी. एकाला म्हणलं का कान काला दिले म्हणे चष्म्याच्या दांड्या अटकायला. म्हणे बोट हात दिले म्हणे कशाला म्हणे हात दिले नोटा मोजायला. आयुष्यभर फक्त अरे मोजायची असेल तर माणसांची आपल्या दारात येणाऱ्या माणसांची रास मोजा. पैसा किती मोजला तो मोजा पैसा पैसा पैसा. हा पैसा कसा असू द्या पैसा आपल्यासाठी नाही आपण पैशासाठी. नाही तर द्या आमच्या महाराज लोकांना 1-1 लाखाचं पाकिट इडून बाहेर जाईपर्यंत काहीतरी भाऊ द्या. 1 लाख रुपये त्यांच्या संघ जातील काही राहतील. आपल्या संघ काही येत संघ काय येत सर्व येते राहणार संगे नाही येणार. सर्व येते राहणार संगे नाही येणार. संघ काय येत संगे येणार मोरा कपडा 2 दिवसाचा बाजार सारा. 2 दिवसाचा बाजार सारा. 2 दिवसाचा 2 दिवस तुम्ही आणि मी कोण आहोत.
मी पाहुणा तू पाहुणा मी पाहुणा तू पाहुणा ऐका नरा दोन दिवसाचा बाजार सारा दोन दिवसाचा बाजार सारा दोन दिवसाचा दोन दिवसाचा बाजार आहे. आपण जन्माला आला तर थोडी गर्दी होती ना आपण मेलो तो गर्दी होती. बाकी गर्दी होत नाही. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी कोणीच कोणाचं नाही. म्हणून इथं आल्यानंतर तो आपला करून घ्या. येताना एकटा आलो जातानाही एकटं जायचं आहे. तोच तुम्हाला इथं ठेवील आणि तोच तुम्हाला नेईल. तोच देणारा आहे तोच घेणारा आहे तोच वाढवणारा आहे. हे तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगताय. देता देव मीता नेता देव मीता देता देव मीता नेता देव मीता देता देव पिता देता देवविता नेता नेवविता. तो देणारा आहे तो घेणारा आहे. रावणाकडे कमी संपत्ती होती का? भरपूर होत पण राहिली का? नाही राहिली. तो देणारा आहे तोच घेणारा आहे. पण तो देणाराही आहे. तो न्याय व्यवस्था आहे. कोण? देव न्याय व्यवस्था. तुम्ही आम्ही कोण? देव न्याय व्यवस्था प्रपंच व्यवस्था आणि परमार्थ अवस्था. परमार्थात काय निर्माण होते? चिंतने चिंतने तदरूपता. ज्याला परमार्थिक अवस्था प्राप्त झाली ते गोरा कुंभार. भजनाच्या नादामध्ये खाली पायाखाली कोण गेला? परमार्थिक अवस्था प्राप्त झाली सावता महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठल. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई बाजी अवघी मिठाई बाजी अवघी मिठाई बाजी अवघी मिठाई बाजी लसूण मिरची कोथिंबीर लसूण मिरची कोथिंबीर अवघा माझा अवघा माझा ओ कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई बाजी अवघी मिठाई बाजी अवघी मिठाई बाजी अवघी मिठाई बाजी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी.
पण त्याच्यासाठी काय लागतो भाव कोणता भाव भावाचा देवा भावाचा भावाचा देवा देव भावाचा भुकेला कशाचा भुकेला भावाचा गुलाबजामुचा नाही बालुशाहीचा नाही राजा राणीचा नाही खिरीचा नाही काही लोक खिरीचे भुकेले एक राजा होता त्याच्या घरी एक नोकर होता राजाची बायको गावाला गेली कुठे गेली गावाला राजाची बायको गावाला गेली मस्तपैकी राजा नोकर आता राजा म्हणले काय सकाळी 5 वाजता उठायचं का 10 वाजता सकाळी 10 वाजता उठायचं सकाळी 10 वाजता उठायचं जागेवर बेड टी कोणती टी बेड टी म्हणजे काय पारशा तोंडाचा चहा दातही घेतली नाही काहीच नाही तसं उठल्या असे डोळे चोळीते आणि लगेच साहेबांना बेड टी एखादी टी घेताच वर जायचे मग त्याला टी दिली म्हणे काय आता राणी साहेब घरी नाही आपल्या जेवणाचं काय म्हणे आपण दोघं करू म्हणे जसं होईन तसं मग मस्त पैकी दोघांनी संध्याकाळी रात्री काय केलं खीर बनवली खीर बनवली खिरीचा वास घामाघामा नाकात गेला राजाला भूकच आवराना पण खीर झाली थोडी आटून ती खीर एवढी होती ती एवढीच झाली ती खीर एवढी झाली की एकाच पूर्ण होणार दोघं त्या खिरीकडे पाहायला लागले राजा हुशार होता नोकर बिचारा गरीब होता राजा म्हणे अय चल जेवायला बसू म्हणे हा बसू राजाने खिरीकडे पाहिलं आता जर दोघं जेवायला बसलो तर धड माझंही पुरं होणार नाही धड याचंही पुरं होणार नाही मग आता काय करायचं राजाने अक्कल लावली राजा म्हणे हे बघ म्हणे खीर झाली थोडी भूक लागली दोघायला मग आता ही खीर एक तर तूच खाय नाही तर मीच खातो पण आता एक काम करू उद्या तू असं नको म्हणायला बाबा तुम्ही राजे तुम्ही मोठे तुम्ही तुमचंच खरं केलं असं करू म्हणे काहीतरी पण आपण करू जो पण पूर्ण होईल त्याला ही खीर भेटल म्हणे काय पण करायचा म्हणे बघ म्हणे मी राजा आहे तू कोण आहे नौकर आहे आपण दोघं आता ही खीर फ्रीज मध्ये ठेवून देऊ म्हणजे ही फ्रीज मध्ये ठेवू दोघं झोपून घेऊ झोपल्यावर आपल्याला दोघांनाही काही ना काही स्वप्न पडतच म्हणे रोज उद्या सकाळी उठल्यावर प्रत्येकाने आपलं स्वप्न सांगायचं ज्याचं स्वप्न सगळ्यात भारी त्याला किरणपुरी नोकर म्हणे हा हे लागले काहीतरी काड्या करायला म्हणे पण नोकराचं बिचाराचं काही चालत ठीक आहे म्हणे राजे साहेब तुम्ही म्हणाल तसं दोघं मस्तपैकी झोपले सकाळी उठले सकाळी उठल्यावर राजा आणि तो असे समोरासमोर दात घासायला बसले पण त्याच्या आधी काय झालं समजा एखाद्या माणसाने रात्री जेवण करेल नसेल त्याला झोप लागते का बरं लागत नाही पोटात काही नसतं तर झोप येत नाही तसं हे राजा बिचारा आलिशान काम नाही धाम नाही फक्त झोपणे खाणे बस त्याला झोप आली पण नोकराला झोप आली ते राहून राहून घड्याळाच्या काट्याक पाहिजे ते विचार करतात झोप लागली ते स्वप्न कधी पडलं त्यांनी मागचा पुढचा विचार केला आणि त्यांनी पाहिलं आता भूक लागली उद्या काय होईन ते होईन भूक लागली खीर टिचून द्या तो उठला गेला त्यांनी ती खीर खाल्ली निवांत झोपून घेतलं त्यांनी पाहिलं उद्या खीर नाही खाली तरी दांडा आहे आणि खीर खाली तरी दांडा आहे मग त्यांनी मस्त पैकी सकाळी उठला ओय केलं दोघं दात घिसतो ते राजाने कराय सांग म्हणे स्वप्न म्हणे ओ राजे मी गरीब माणूस घरनादार चावडी बिराड माझं काय स्वप्न म्हणजे माझं स्वप्न फाटकं राहील म्हणे त्याच्यापेक्षा तुम्ही जा आणि ती खीर खाऊन घ्या म्हणजे मला स्वप्न सांगायचं नाही नाही म्हणे असं नाही नियम तो नियम म्हणजे जाऊ द्या मला खायचीच नाही तुम्ही जा ती खीर खा म्हणे पण खीर ते यांनी वाजून टाकेल म्हणे नाही स्वप्न सांग म्हणे म्हणे राजे साहेब आधी मान तुमचा
मग राजेने पाहिलं. मग राजे म्हणे सांगतो म्हणे. राजे म्हणे काय झालं म्हणे. 12 वाजले. 12 नंतर मला झोप लागली. पहाटे 4:30च्या मुहूर्तावर मला एक स्वप्न पडलं. त्या मुहूर्तामध्ये असं झालं, इंद्राने खुर्ची खाली केली. कोणत्या इंद्राने? इंद्राने बरं का, त्या इंद्राने, ह्या इंद्राने. पण इंद्राची खुर्ची खाली झाली. आकाशवाणी झाली का मृत्यू लोकामध्ये अमुक अमुक तमुक तमुक गावचा तो राजा आहे, तोच फक्त पात्र आहे का तो इथं येईल आणि इंद्राच्या दरबारात येईल आणि इंद्राच्या सिंहासनावर येऊन चार्ज घेईल. चार्ज घेईल म्हणे. मग म्हणे काय, इंद्राचे गंधर्व गायन करत करत आले, सगळे आले, माझी मिरवणूक काढली मस्तपैकी, मला रथावर बसवलं, डायरेक्ट स्वर्गात गेलं. तिथं अप्सरांनी माझं स्वागत केलं, टाळ घोष विना सगळं होतं, माझं स्वागत केलं. आणि इंद्राने मला पाहून या 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 म्हणले. आमच्या बोकंडी बसा नाही म्हणले, फक्त या या म्हणले, या 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 म्हणले आणि आलिंगन दिलं. आणि इंद्राने सांगितलं मृत्यू लोकामध्ये बॅटरी लावून हिंडलो मी, पण तुझ्यासारखा कर्तबगार कोणीच भेटला नाही. मृत्यू लोकामध्ये बॅटरी लावून हिंडलो पण तुझ्यासारखा कर्तबगार कोणी भेटला नाही. तू आला, आता मी राजा घेतो. इंद्र बाजूल झाला आणि मला सिंहासनावर बसवलं ना. फटाकड्याची आतिषबाजी झाली, जिकडं तिकडं आनंद उत्सव साजरा झाला. मी राजा झालो, इथलाही राजा झालो, स्वर्गाचाही राजा झालो. हे माझं स्वप्न. हा म्हणे तुमचं स्वप्न इतकं छान आहे म्हणे, तुम्ही जा खीर खा. तर नाही नाही तुझं मला ऐकायचं म्हणे. काय सांगू म्हणे राजे, तुमच्या स्वप्नात देव आला बर का दत्ता भाऊ, तुमच्या स्वप्नात देव आला तर माझ्या स्वप्नात भूत आलं म्हणे. कोण आलं? भूत आलं म्हणे. भूत बी काही साधं सुद्धा नव्हतं म्हणे. भूत मस्त पैकी असं काळ्या तोंडाचं होतं म्हणे, असे केस बिस नख बिख वाढेल. आलं म्हणे, नुसतं एकठणी आलं, हातात दांडा घेऊन आलं म्हणे. आलं, किचनचा दरवाजा वाजवला, अय उठ. हातात दांडा पाहिलं, गपचीप उठलो. भूताने काय विचारलं माहिती का? खीर कुठं आहे? काय विचारलं? खीर कुठं आहे? मी हात जोडून सांगितलं किचन मध्ये. चाल तिकडं. तिकडं घेऊन गेले, खीर काढायला लावली. ग्लास आण म्हणे, मी आणला. ग्लास मध्ये खीर टाक, मी टाकली. पिऊन घे, मी पिली. अजून एक ग्लास घे, परत दुसरा ग्लास खीर टाकली, पेली. 3 ग्लास पेले. त्या भगुन्यात पाणी टाकलं, ते धुतलं, ते पिऊन घेतलं. भगुन पालत मारून ठेवलं. जाय म्हणे आता झोप. मला झोपी लावलं, भूत गायब झालं. पण हे माझं स्वप्न. राजाने असं डोक्याला हात लावला, किती वाजता पडलं स्वप्न? म्हणजे 4:30. असं का? म्हणजे तो स्वप्न खरं होतं का? म्हणे कधी कधी होतं. दोघं किचन मध्ये गेले तर तिथं पालता होता. काय? पातीलं. म्हणे करे खीर पिऊन टाकली. म्हणे अहो मी नाही पिली, मला त्यांनी प्यायला लावली. अरे म्हणे जर बंगल्यात किंवा आपल्या राजवाड्यात भूत घुसले मग तू मला उठवलं का बरं नाही? तुम्हाला उठवायला येत होतो म्हणे, पण तुम्ही इंद्राच्या गादीवर बसले होते. तुम्हाला उठवायला यायचं म्हणलं का मला वर यावं लागणार होतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला काय उठवायला आलो? हे असे लोक झाले महाराज. निमित्त काही देतात. अरे निमित्त देऊ नका, निमित्त देण्यापेक्षा निमित्त व्हा. 4 लोक एकत्र या, सत्संग करा. 4 लोक एकत्र या, सामाजिक कार्य करा. 4 लोक एकत्र करा, संतांचं कार्य करा. ज्याने संतांचं कार्य केलं, ज्याने ग्रंथांचं कार्य केलं, ज्यानं देवाचं कार्य केलं, जो देवाचा झाला, जो देवाशी समर्पित झाला, त्याच्या रूपाशी, त्याच्या सगुण साकार चरित्राशी, त्याच्या भावाशी, त्याच्या तत्वाशी, त्याच्या तत्वनिष्ठतेशी जो प्रामाणिक राहिला, जो प्रामाणिक आहे त्याच्याजवळ परमेश्वर आहे. जो प्रामाणिक नाही त्याच्याजवळ परमेश्वर येत. प्रामाणिक होती मीरा, तर कृष्णानं तिला आपलंसं करून घेतलं. प्रामाणिक सेवा होती शबरीची, तर राम तिच्या दरबारात आले. प्रामाणिक होती कानोपात्रा, तर तिला मंदिरात जागा दिली. जो प्रामाणिक असतो त्याच्याकडे परमेश्वर येतो महाराज. जो प्रामाणिक नाही, प्रामाणिकपणाने करा प्रपंचन, प्रामाणिकपणाने करा परमार्थ. ज्याला प्रपंच आणि परमार्थ याच्या मधला दुवा भक्ती सापडली, तोच जीवनात मुक्त होतो. म्हणून काय करा? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. पण प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा रखुमार चला. Oh
किती वाजले आता? अजून 15 मिनिट घ्यायचे का? घ्यायचे का? कोणीच म्हणा ना घ्या. ओव्हर टाइम द्याल ना पण. हात वर करा आणि प्रेमाने भजन म्हणा. कोणतं? जी कानोपात्रा म्हणायची, जी जनाबाई म्हणायची, जी मीरा म्हणायची. कोण आहे आपलं? आपलं कोणीच नाही. आपला फक्त तो एक. कोण? माझ्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टींचा येणं आणि वाईट गोष्टींचं जाणं म्हणजे पाडवा. चांगल्या गोष्टी म्हणजे काय? देव कळून घ्या, धर्म कळून घ्या, संत कळून घ्या, ग्रंथ कळून घ्या. विचाराने, आचाराने, तत्वाने, समर्पित भावाने जो देवाचा झाला. अरे ज्या भूमीमध्ये आपण राहतो त्या भूमीमध्ये राहिल्यानंतर आपली भूमिका कशी असावी? या भूमीत राहतो, या भूमीमध्ये आल्यानंतर आपली भूमिका ही समर्पित असावी. आपली भूमिका जगाच्या कल्याणासाठी असावी. जीवनामध्ये सगळं कमावता येतं महाराज. घर मिळेल, दार मिळेल, संस्कार मिळणार नाही. पैसा कमावता येतो, घर मिळवता येतो, सोन्याचा पलंग मिळवता येतो, पण झोप मिळवता येत नाही. अन्न कमावता येतं पण भूक मिळवता येत नाही. अनेक नाते मिळतात पण आई मिळत नाही. जगाच्या पाठीवर सगळ्या आधाराचे नाते तयार होतील पण बाप सारखा आधार तयार होत नाही. कोणतंही कर्म करत असताना आपल्या घरातले आई बाप समजून घ्या. ज्याला आई कळाली, ज्याला बाप कळाला, ज्याला संत कळाले, त्याला तो देव कळाल्याशिवाय राहत नाही. देव कुठं? देव कुठं नाही. अरे तुमच्यातही, माझ्यातही. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. देवाने निर्माण केली ती आई, देवाने निर्माण केला तो बाप. आपल्यासाठी जगतो, आपल्यासाठी काबड कष्ट करतो, फाटलेला शर्ट स्वतः घालतो पण पोराच्या अंगावर इस्त्रीचे कपडे ठेवतो तो बाप. फाटकी चप्पल पायाला घालतो पायाला घालतो पण मुलाला 700 रुपयाचा बूट देतो तो बाप. तुम्हाला ज्या दिवशी कळल त्या दिवशी तुम्हाला जगाचा बाप. माझ्या वडिलांची मिरासी गा म्हणून त्यांचं भजन करा. विठ्ठल संस्काराने, आचाराने जगाच्या पाठीवर बाकी नाही काही करता आलं तर नका करू. माणुसकी जपा, मानवता जपा. धर्म टिकवायचा असेल, धर्म जोपासायचा असेल तर विचाराने, आचाराने संघटित राहा महाराज. आणि कुठेतरी तुमच्या शिर्डी नगरीमध्ये एकच आनंद एका गोष्टीचा वाटतो की सर्व धर्म समभाव एकात्मतेचा संदेश देणारे संत म्हणजे साईबाबा ते शिर्डीत आहे. शिर्डीमध्ये येणारा भक्त जात पात नाही, पात पाहत नाही, धर्म पाहतो. फक्त काय पाहतो की सच्चिदानंद सद्गुरु साईबाबा ज्याच्याकडे श्रद्धा आहे, ज्याच्याकडे सबुरी आहे, तिथंच खरा परमार्थ आहे ना. परमार्थ तुमच्याकडे आहे. फक्त 1-2 जण टाळी वाजली, बाकीची शिर्डीच नाही का? हो, आनंद घ्या. हा आनंदच मिळवण्यासाठी जीवन आहे. पण काही लोकांच्या तोंडावर कायम 12 वाजेल. प्रफुल्लित राहा, मस्तीत राहा. कोणती मस्ती? भक्तीची मस्ती. भक्तीची मस्ती ज्यांना ज्यांना मिळाली महाराज त्यांचा उद्धार झाला. नेता नेवविता देता देवविता. तेथे त्याची सत्ता काय आहे? तो सत्ताधीश आहे, तो चालवणारा आहे. तुम्ही आम्ही लोक म्हणते हे मी करतो काहीच करीत नाही. तू जन्माला आला तो तुझ्या जन्माची नोंद तुझा बाप करतो. ग्रामपंचायत मध्ये, नगर परिषद मध्ये, बरोबर आहे की नाही अक्का? तू मेल्यावर तुझा पुतण्या, तुझा पोरगा मृत्यूची नोंद करतो. आपल्याला जन्माची नोंद करता येत नाही, आपल्या मृत्यूची नोंद करता येत नाही. हा मी जिथं संपतो महाराज तिथंच खऱ्या अर्थाने परमार्थ चालू होतो. मी विसर, मी म्हणण्यापेक्षा मी काहीच नाही. हा मी संपवायचा असेल तर काय करा?
कुठंतरी समर्पित व्हा. हा मीपणा गेला वाल्मिकांचा, म्हणून त्यांनी रामायण केले. हा मीपणा घालवा, नको नको मान नको अभिमान, सोडी मी तू पण तोची सुखी. रावण मेला म्हणे लोक, म्हणे रावणाला रामाने मारलं. रावणाला रामाने मारलंच नाही, रावण त्याच्या अहंकाराने मेला. माणूस मरतो अहंकाराने आणि कर्तृत्ववान ठरतो कर्माने. आपलं कर्म हातात राहू द्या महाराज. जो कर्माने असेल, कर्म चांगलं होतं तर ज्या दशरथाला रामाची मांडी मिळाली नाही ती मांडी जटायूला मिळाली. कर्म होतं, कर्माचा लेखा ना चुके ब्रह्मादिका. कर्म असं करा की आपलं जीवन सुखी होईल. कर्म असं करा, चुकलिया वर्म फेरा पडे. चुकू नका, चुकायचंच असेल तर इकडं चुका, वाट चुका, पण कोणती ती देवाची वाट. चुकून अशी चुका की देवाची. जो देवाच्या वाटेला लागला, जो संतांच्या वाटेला लागला, त्याची कधीच वाट लागत नाही, तर त्याची वाट घडते. त्याची वाट देव पाहतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. आवड असेल तर सवड निघती महाराज. सवड काढा. जो आवडीने परमार्थ करतो, आवडीने भावे हरिनाम. तुझी चिंता त्याशी, इथं बसलेल्याने घरची चिंता करायची नाही. घरची चिंता करायची, परमार्थ करा, प्रपंचही करा. प्रपंच कसा करा माहिती का? परमार्थ कसा करा? वकील असतो वकील. इथं कोणी वकील आहे? वकिलासारखा प्रपंच आणि परमार्थ करा. वकील जोपर्यंत कोर्टात राहतो, जोपर्यंत कोर्टाचा टाइम राहतो, तोपर्यंत काळा कोट घातला, केस अशी लढतो स्वतःची. म्हणजे एकदा कोट उतरवल्यावर प्रपंच करा, आपला म्हणून करा, पण थोडीशी प्रपंचातली माया दूर करा. प्रपंच नाही केला तरी कसा ना कसा पूर्ण होणार आहे, पण परमार्थ पूर्ण होणार नाही. परमार्थासाठी करावे लागतात प्रयत्न. प्रयत्न कोणते करा? देवाला आपलं करायची प्रयत्न करा. कोणते करा? देवापाशी स्थिर होण्याची प्रयत्न कोणते करा? देवाला आपलंसं करून घेण्यासाठी. ज्याला देव कळाले, आई कळाली, ग्रंथ कळाले, ज्याच्या संस्काराची श्रीमंती आहे महाराज, तो आयुष्यात गरीब होऊ शकत नाही. एका मुलाची श्रीमंती म्हणजे काय? एका मुलाची श्रीमंती म्हणजे एकच का आपण आपल्या घरामध्ये गेल्यानंतर आई आणि वडील यांच्या चेहऱ्यावर येणारं स्मित हास्य, त्यांचं हास्य खुल्लं का समजायचं आपण जगातली एक नंबरची श्रीमंत. वारकऱ्याची श्रीमंती म्हणजे काय? पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यानंतर, वाळवंटामध्ये गेल्यानंतर, त्या वाळवंटाची माती कपाळाला लावल्यानंतर, त्या कळसाक पाहिल्यानंतर भरून येणारी छाती आणि जोडलेले दोन हात आणि त्या कळसाकडे पाहिल्यानंतर मिळालेला तो आनंद, ती वारकऱ्याची श्रीमंती. लोक म्हणून आम्ही म्हणतो, होईन भिकारी, होईन भिकारी पंढरीचा वारकरी. अरे पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये 15 दिवस चालत असताना धर्मध्वजा हातात असते, हातात टाळ असतो महाराज. पण पुण्यामध्ये दिंडी गेल्यानंतर लहू महाराजांना विचारा, किती मोठा कोट्यधीश असतो तो आमच्या वारकऱ्याच्या पायाशी येऊन नमतो. मग खरा श्रीमंत कोणता? आमचा वारकरी. ही श्रीमंती कमा विचाराची, ज्ञानाची श्रीमंती ज्ञानेश्वर महाराज, वैराग्याची श्रीमंती तुकाराम महाराज, श्रद्धा सबुरीची श्रीमंती साईबाबा, शांतीची श्रीमंती नाथबाबा, भक्तीची श्रीमंती नामदेव महाराज, आणि कुठंतरी संस्काराची श्रीमंती, विचाराची श्रीमंती तुम्ही कमवा. ही श्रीमंती ज्यांनी कमवली याच्यासाठीच आलोय आपण. राम वनात गेले कोणासाठी? राम वनात गेले दशरथाच्या वचनासाठी का रावणाचा वध करण्यासाठी का जटायूचा उद्धार करण्यासाठी का शबरीचा उद्धार करण्यासाठी का केवटचा उद्धार करण्यासाठी का वानर सेनेचा उद्धार करण्यासाठी? रावण निमित्ताला आहे. रावण निमित्तासाठी जन्माला आला, पण उद्धार करायचा होता शबरीचा, केवटचा, नवे गौतमांची पत्नी कोण? अहिल्या. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. निमित्त म्हणून इथं आलो. इथं आल्यानंतर काय करा? तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. व्यर्थ जाऊन देऊ नका. जन्माला आलो त्याला काहीतरी अर्थ आहे. इथं आल्यानंतर जीवन जगू त्याला काहीतरी अर्थ आहे. जीवन जगायला अर्थ प्राप्त करायचा असेल तर तो अर्थ फक्त होतो परमार्थातून. परमार्थ, परमेश्वराच्या प्राप्तीचा परमार्थ समजून घेण्यासाठी, परमेश्वराच्या प्रागट्यासाठी, परमेश्वराला आपलं करण्यासाठी घरातली आई, घरातले वडील, गोमाता, धरणी माता, समाज ही बांधिलकी जपा. धर्म कसा आहे? धर्म तोच आहे भुकेलेला अन्न देणं, तहानलेला पाणी देणं, गरीबाच्या मुलीचं शिक्षण करणं, एखाद्याच्या गरीबाच्या मुलीचं कन्यादान करणं. आणि 4 लोक येऊन जिथं हिंदू धर्माचं समाज संघटित कार्य असेल त्या कार्यात उभे राहिले तर कुठेतरी हा देश टिकेल, धर्म टिकेल. ज्या दिवशी हा भारताचा तरुण उभा राहील महाराज, त्या दिवशी हा देश उभा राहील. जिथं तरुण एकत्र येतो महाराज, तिथं देश उभा राहतो. मग स्वामी विवेकानंद असतील, सावरकर असतील, जे करायचं तरुणपणात करा. हे लहान लहान लेकरं टाळ घेऊन इथं उभे का बर?
कारण त्यांना माहिती आहे इथं जो आनंद आहे तो डीजे पुढं नाही. डीजे पुढं नाचणाऱ्यांना लोक बरबादी म्हणत्या, डीजे पुढं नाचणाऱ्या लोक म्हणत्या बरबादी म्हणत्या. इथं जो नाचतो, इथं जो नाचला तो देवाच्या दरबारात नाचला. काळाची टाप नाही या लहान पोलांचं पुण्य वजा करायची म्हणून हे त्यांचं पुण्य आहे. म्हणून या जाधव परिवाराने कीर्तनासाठी बोलवलं. वास्तविक कोपरगाव मध्ये कथा चालू होती म्हणून जवळच्या जवळ होतं. संध्याकाळची पेंढी तिकडे पडली, म्हणलं उगळ इकडे उचलायला जाऊ चला. म्हणून झालेल्या कीर्तन रूपी सेवेसाठी उत्कृष्ट मृदुंगाचार्य त्यांचा माझा पहिल्यांदाच संपर्क आला. गायनाचार्य आमचे लहू महाराज, शिंदे महाराज, आपले सर्व बालगोपाल, सर्व श्रोतावर्ग, या कीर्तनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं, पाहुणे मंडळींना नतमस्तक होतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, साईबाबाच्या चरणी समर्पित करण्या अगोदर एकच सांगतो, जीवनामध्ये काही नका करू पण ध्येयवादी जगा, नीतिमूल्य वाढवा, वेळेला किंमत द्या. ज्याने वेळेला किंमत दिली त्याची किंमत वेळ वाढवते महाराज. जो नीतीने जगला त्याच्यासाठी देव येतो. जो ध्येयासाठी लढला तोच समाजामध्ये एक नंबरच्या स्थानावर जातो. आपलं स्थान कधी डळमळीत होऊन देऊ नका. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे. हे पाणी आहे, पाणी स्थिर नसतं महाराज. स्थिर पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. तसं स्थिर पाणी म्हणजे काय, तो देव आहे. स्थिरतेचा आधार घ्या. आधार कोणाचा करा, ज्यावेळेस कोणीच नसेल त्यावेळेस आई वडिलांच्या संस्काराने, विचाराने, आचाराने, त्यांचं पुण्यस्मरण म्हणजे काय, त्यांच्या पुण्याची आठवण करणे, त्याने घालून दिलेली शिकवण, ते नसताना त्या मार्गावर चालणे हेच मुलांचं कर्तव्य आहे. तेच कर्तव्य दरवर्षी करत राहा. त्यांच्या माध्यमातून दर वर्षाला कमीत कमी थोडंसं अन्नदान, वस्त्रदान करत चला. हीच शिकवण या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर कोणाला बोलायचं असेल